श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर मंडळी, मी आज करते कांदा भजी. कांदा भजी ही रेसिपी सर्वांच्या परिचयाची आहे, तसेच महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध रेसिपीपैकी एक आहे. कांदा भजी ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारी संध्याकाळी तसेच जेवणासोबत सुद्धा आपण खाऊ शकतो. पावसाळ्याच्या दिवसात तर सर्वांच्या घरी कांदा भजी तळलीच जाते. तर सुरुवात करूया रेसिपीला. तर कांदा भजी ही करायला सर्वात सोपी आहे. सर्वात अगोदर कांदे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत. कांदे उभे चिरून झाल्यानंतर तुम्हाला या मिरची सुद्धा चिरून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढी तिखट भजी हवी आहे तेवढ्या तुम्ही मिरच्या वापरू शकता. आता मी मोठ्या भांड्यामध्ये एका बाउलमध्ये चिरलेला कांदा आणि मिरची घालतीये. सोबतच बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ सुद्धा ॲड करतीये. त्याचबरोबर चवीपुरता मीठ घालून घेतीये. एकीकडे कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे. एकीकडे तेल गरम होतंय तोपर्यंत आपण जे पीठ सर्व एकत्र घेतलेले आहे त्यामध्ये मी थोडीशी हळद आणि मसाला घालतीये. आता आपण जे मीठ घातलं होतं या मिश्रणामध्ये त्याला पाणी सुटलेलं आहे. त्या पाण्यामध्येच आपल्याला कांदा भजीचं पीठ मळून घ्यायचं आहे. जर अगदीच पीठ कोरडं असेल तर थोडंसं पाणी वापरायला हरकत नाही. आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे झाकून ठेवायचं आहे. तर भजीचं पीठसुद्धा रेडी आहे आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर आता मी हाताने छान भजी तेलामध्ये सोडतीये. भजीचा कलर असा सोनेरी येईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. गॅसची आच ही मंद असावी. जास्त फास्ट जर गॅस तुम्ही ठेवला तर भजी आतून कच्चीच राहील. त्याच्यामुळे स्लो गॅसवरच आपल्याला भजी करून घ्यायची आहे. तर भजी इथे करत असतानाच साईड बाय संपत सुद्धा आहे. तर मला एक भजीचा फोटो घेण्यापुरता सुद्धा भजी त्या बाउलमध्ये शिल्लक राहत नाही आहे. तर एवढे आम्ही कांदा भजी रसिक आहोत. तर अशा प्रकारे तुम्हाला कांदा भजी पटापट तळून घ्यायची आहे. फारसा वेळ लागत नाही भजीला. पण तुम्ही जेवणासोबत जर भजी खाणार असाल तर जेवणा अगोदर 10 मिनिटे अगोदर करून घ्या, तर तुम्हाला ती कुरकुरीत भजीचा आनंद घेता येईल. मला कांदा भजी ही फार आवडते. मी कधीही कांदा भजी खाऊ शकते. सकाळ, संध्याकाळ, रात्री, जेवणासोबत सुद्धा, पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात कधीही मी कांदा भजी खाऊ शकते. एवढी मी भजी प्रेमी आहे. तर तुम्हाला भजी खायला केव्हा आवडते, पावसाळ्यात, उन्हाळ्यात की हिवाळ्यात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे माझी भजीसुद्धा रेडी झालेली आहे. आज मी जेवणात केलेलं आहे वरण भात आणि चवळीची भाजी आणि कांदा भजी. मी आता पटापट बिराटला भरून घेते. तर मंडळी, आज अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये काहीतरी खूपच युजफुल आहे. हे जर नसेल तर गॅस लावायला खूपच त्रास होतो. मी खूप दिवस सफर करत होते. फायनली आज आलं. मी मागवलं आहे ते फ्लेक्झिबल इलेक्ट्रिक गॅस लायटर. हे लायटर चार्जेबल आहे, फ्लेक्झिबल आहे, स्टायलिश तर आहेच.
याची बॅटरीसुद्धा खूप दिवस टिकते. क्वालिटीसुद्धा एकदम छान आहे. ह्या लायटरने खूप स्मूथली गॅस लावला जातो. मी तर या लायटरला 10/10 देईन. आणि हे लायटर मी फ्लिपकार्टवरून 176 रुपीजला घेतलं आहे. किती स्वस्त आहे ना. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.